तेल शोषून घेते. शिजतात 2 माशाचे पापलेट माशाचे तुकडे. बघूया. गॅस मीडियम ठेवलेला आहे. चारी बाजूने त्याला शेकून घ्यायचंय. तो आधी बघा हे असं छान खरपूस त्याचा कलर वरून तुम्हाला कळू शकतं की हे लालसर झालेलं आहे. गोल्डन रेड असं झाल्यानंतर हे आता तुम्ही काढू शकता. पापलेट शिजायला जास्त वेळ नाही लागत. 5 ते 10 मिनिटं लागतात. बघा बघा आता हे मी काढते. अशीच आपण सगळी बाकीचे हे करून घेणार आहोत. फ्राय करून घेणार आहोत पीसेस. आता आपण या कोळंब्या टाकणार आहोत फ्राईडला. फ्राय करायला. बरं. साईडला टाकणार आहोत फ्राय करायला. साईडला साईड. त्याचा छंद आहे मला करेक्ट करण्याचा. सो मी त्याला तो आजमावून देते. ही बघा ही कोळंबी गेलेली आहे गरम गरम तेलामध्ये. ही आता आपली कोळंबी पण शिजत आली आहे. ऑलमोस्ट झालीच आहे. म्हणजे आपल्याला फक्त गॅस बंद करायचा आहे. ओके दिला आहे. आणि आता आपण या कोळंबीचा मस्तपैकी आस्वाद घेऊया. ताट रेडी आहे. आता आम्ही जेवायला बसतो. ओके बाय बाय.